महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात दोन भक्ती परंपरांनी अतिशय मोठी भूमिका बजावली। एक म्हणजे महानुभाव पंथ आणि दुसरा म्हणजे वारकरी संप्रदाय। आज महाराष्ट्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पंढरपूरची वारी, विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि ज्ञानोबा तुकोबा ही परंपरा उभी राहते। पण याच महाराष्ट्रात 12व्या शतकात श्री चक्रधर स्वामींच्या विचारातून महानुभाव परंपरा ही आकार घेत होती। त्यामुळे प्रश्न असा पडतो की या दोन्ही परंपरा एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या होत्या की त्यांच्या मुळाशी काही समान विचार होते, आणि जर समानता होती तर आज आपल्याला त्या वेगवेगळ्या का वाटतात हा प्रश्न समजून घेण्यासाठी आपल्याला जवळपास 800 वर्ष मागे जावं लागेल। सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदाय यांना एकच पंथ किंवा एकाच परंपरेच्या दोन शाखा म्हणणं योग्य नाही। दोन्हींची स्वतंत्र धार्मिक ओळख, तात्विक मांडणी, साधना आणि धार्मिक आचार आहेत। मात्र दोन्ही परंपरा महाराष्ट्रातील मध्ययुगीन भक्तीच्या व्यापक वातावरणात विकसित झाल्या आणि दोन्हींनीही लोकभाषेत आध्यात्मिक विचार मांडण्याला महत्त्व दिलं। म्हणून त्यांच्यात साम्यही आहे आणि महत्त्वाचे तात्विक फरकही आहेत। महानुभाव परंपरेच्या इतिहासात श्री चक्रधर स्वामी हे मध्यवर्ती व्यक्तिमत्व मानलं जातं। त्यांच्या आधी श्री गोविंद प्रभूंची परंपरा होती आणि श्री चक्रधर स्वामींनी आपल्या उपदेशातून महानुभाव विचारधारणेचा विस्तार केला। या परंपरेला कृष्ण भक्तीशी जोडलं जातं आणि पंचकृष्ण ही तिच्या धार्मिक परंपरेतील महत्वाची संकल्पना। दुसरीकडे वारकरी परंपरेचा केंद्रबिंदू पंढरपूरचा विठ्ठल आहे। संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम यांसारख्या संतांनी या भक्ती परंपरेला महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात मोठं स्थान दिलं। संत ज्ञानेश्वरांच्या आधीही विठ्ठल भक्ती आणि पंढरपूरची यात्रा अस्तित्वात होती। त्यामुळे वारकरी परंपरेचा संपूर्ण उगम फक्त श्री संत ज्ञानेश्वरांपासून झाला असं सरळ म्हणणं अचूक ठरणार नाही। मात्र ज्ञानेश्वरांनी तिच्या तात्विक आणि साहित्यिक विकासाला मोठी दिशा दिली। आता या दोन्ही परंपरांमधील पहिलं मोठं साम्य पाहूया, ते म्हणजे देवापर्यंत पोहोचण्यासाठी केवळ जात, जन्म किंवा विद्वत्ता पुरेशी आहे असा विचार न करता भक्ती आणि आचरणाला महत्त्व देण्याची प्रवृत्ती। मध्ययुगीन भारतात धार्मिक ज्ञानाचा मोठा भाग संस्कृत सारख्या अभिजनांच्या भाषांमध्ये उपलब्ध होता। अशा वातावरणात महाराष्ट्रातील भक्ती परंपरांनी लोकभाषेत आध्यात्मिक विचार मांडले। महानुभावांनी मराठीला धार्मिक अभिव्यक्तीची महत्वाची भाषा बनवली आणि तिच्या साहित्यामुळे जुन्या मराठी गद्याचा मोठा विकास झाला। महाराष्ट्र शासनाच्या गॅजेटमध्येही महानुभावांनी सुमारे 800 वर्षापूर्वी मराठीला धर्मभाषेचे स्थान दिल्याचा उल्लेख आहे। महानुभाव साहित्यामध्ये लीळाचरित्र हा या संदर्भात अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे। माहीम भट्टांनी श्री चक्रधर स्वामींच्या जीवनाशी आणि उपदेशांशी संबंधित सामग्री संकलित केली। या ग्रंथामुळे केवळ धार्मिक इतिहासच नव्हे तर मध्ययुगीन महाराष्ट्रातील भाषा, समाज, प्रवास, लोकजीवन आणि तत्कालीन परिस्थिती समजून घेण्यासाठी महत्वाचे साहित्य उपलब्ध झालं। महानुभाव परंपरेत सूत्रपाठ, सिद्धांत सूत्रे, दृष्टांतपाठ यांसारख्या ग्रंथांची ही परंपरा विकसित झाली। वारकरी परंपरेतही लोकभाषेला प्रचंड महत्त्व मिळालं। संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर मराठीत ज्ञानेश्वरी लिहिली आणि भक्ती, ज्ञान आणि अध्यात्म यांचा विचार सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत मांडला। पुढे संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि इतर संतांच्या अभंगांनीही ही परंपरा अधिक व्यापक केली। त्यामुळे महानुभाव आणि वारकरी या दोन्ही परंपरांनी मराठीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक विकासात मोठा वाटा उचलला। हा त्याच्यातील अत्यंत महत्वाचा समान धागा आहे। पण इथे एक महत्वाचा फरक समोर येतो। वारकरी भक्तीचा केंद्रबिंदू पंढरपूरचा विठ्ठल आहे। विठ्ठलाला विष्णू कृष्ण परंपरेशी जोडून पाहिलं जातं आणि विठ्ठल भक्ती ही वारकरी संप्रदायाची मोठी ओळख आहे। वारकरी संप्रदायातील वारी, नामस्मरण, अभंग गायन, दिंडी, संत साहित्य आणि सामूहिक भक्ती ही तिचा अत्यंत दुष्मान पैलू आहेत। आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे होणारी वारी ही त्या परंपरेशी जगप्रसिद्ध सांस्कृतिक ओळख बनली आहे। महानुभाव परंपरेत मात्र धार्मिक तत्वज्ञान आणि साधनेची रचना वेगळी आहे। पंचकृष्ण संकल्पना, श्री चक्रधर स्वामींचे उपदेश, विशिष्ट आचार विचार, गुरुपरंपरा आणि कठोर धार्मिक शिस्त यांना महत्व आहे। त्यामुळे महानुभाव म्हणजे फक्त कृष्ण भक्ती आणि वारकरी म्हणजे फक्त विठ्ठल भक्ती एवढी साधी तुलना करता येत नाही। दोन्ही परंपरांमध्ये भक्ती आहे, पण त्या भक्तीची तात्विक चौकट आणि धार्मिक आचरण वेगवेगळे आहेत। आता दुसरा मोठा समान धागा म्हणजे संत आणि गुरूंचे महत्व। वारकरी परंपरेत संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ यांसारख्या संतांचे जीवन आणि साहित्य भक्तीचा मार्ग दाखवतं। संत ही संकल्पना वारकरी परंपरेत अत्यंत महत्वाची आहे। महानुभाव परंपरेतही श्री चक्रधर स्वामी आणि गुरु शिष्य परंपरेला अत्यंत महत्व आहे।
म्हणजेच दोन्ही परंपरा केवळ पुस्तकातील तत्वज्ञानावर उभ्या नाहीत, त्या विशिष्ट आध्यात्मिक व्यक्तिमत्वाच्या जीवनातून आणि त्यांच्या उपदेशातून लोकांपर्यंत पोहोचल्यात. पण इथे एक फरक आहे. वारकरी परंपरेची लोकाभिमुख अभिव्यक्ती अभंग, कीर्तन, नामस्मरण आणि वारीच्या माध्यमातून अत्यंत व्यापक झाली. वारकरी भक्तीचा अनुभव सामूहिक आहे. दिंडीत चालणं, भजन करणं, अभंग म्हणणं आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणं हा सामाजिक चेहरा आहे. महानुभाव परंपरेचा धार्मिक जीवनक्रम मात्र अधिक शिस्तबद्ध आणि सांस्कृतिक स्वरूपाचा राहिला. त्यामुळे आजच्या महाराष्ट्राच्या सामाजिक धार्मिक संस्कृतीत वारकरी परंपरा जितक्या मोठ्या प्रमाणावर विस्तारली तितकीच महानुभाव परंपरा दिसत नाही. आधुनिक अभ्यासातही महानुभाव परंपरा महाराष्ट्रातील तुलनेने कमी प्रसिद्ध पण ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाची परंपरा म्हणून वर्णिली जाते. मध्ययुगीन भक्ती परंपरामध्ये आध्यात्मिक पात्रता केवळ जन्मावर अवलंबून नसावी असा व्यापक प्रभाव दिसतो. वारकरी संत परंपरेत विविध सामाजिक स्तरावरील संतांचा सहभाग दिसतो. संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत सेना महाराज यांसारख्या संतांच्या परंपरेमुळे वारकरी भक्तीला सामाजिक समावेशकतेचा मोठा आयाम मिळाला. महानुभाव परंपरेतही सामान्य लोकांपर्यंत भक्तीचा विचार पोहोचण्यासाठी आणि मराठी भाषेत उपदेश करण्याची प्रवृत्ती दिसते. मात्र दोन्ही पंथांनी जाती व्यवस्था पूर्णपणे नष्ट केली असा दावा ऐतिहासिकदृष्ट्या अतिशयोक्ती ठरेल. धार्मिक विचार आणि प्रत्यक्ष सामाजिक रचना यांच्यात नेहमीच अंतर असते. महानुभाव आणि वारकरी परंपरेतील आणखी एक महत्वाचा फरक म्हणजे त्यांच्या धार्मिक आचारांचा. वारकरी जीवनातील विठ्ठल नाम, हरिपाठ, अभंग, भजन, कीर्तन, वारी आणि संत साहित्य हे केंद्रस्थानी आहेत. रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल नामस्मरण ही भक्तीची लोकप्रिय रूपं आहेत. महानुभाव परंपरेत मात्र स्वतःची विशिष्ट आचारसंहिता आणि धार्मिक शिस्त आहे. त्यांच्या साधनेत बाह्य दिखावा किंवा केवळ धार्मिक विधीपेक्षा विशिष्ट आचार किंवा तात्विक श्रद्धांना महत्त्व दिलं जातं. त्यामुळे दोन्ही परंपरांची साधना, भक्ती या समान शब्दाखाली येत असली तरी तिची प्रत्यक्ष पद्धत समान नाही. महानुभाव परंपरेचा आणखी एक अत्यंत रोचक पैलू म्हणजे तिची लिपी आणि साहित्य परंपरा. महानुभावांनी धार्मिक साहित्याच्या प्रवासासाठी काही विशिष्ट लिपी किंवा सांकेतिक लिपी वापरल्या. त्यात सरळ लिपी विशेष प्रसिद्ध आहे. कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसमधील अभ्यासक्रमानुसार महानुभावांनी धार्मिक मराठी साहित्याच्या लेखनासाठी संकेत लिपी वापरल्या आणि त्यात सरळ लिपी सर्वाधिक वापरली गेली. त्यामुळे महानुभावांचा इतिहास हा केवळ धार्मिक इतिहास नाही, तर तो मराठी भाषेच्या लेखन परंपराचाही एक महत्वाचा अध्याय आहे. वारकरी परंपरेत अशी स्वतंत्र गुप्तलिपी ही ओळख नाही. उलट वारकरी साहित्य, अभंग, ओवी, भारुड, कीर्तन आणि लोक परंपरेतून मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पसरते. संत ज्ञानेश्वरांनी अभंग आणि संत वाङ्मय यामुळे धार्मिक विचार घराघरात पोहोचवले. त्यामुळे एक सुंदर तुलना करता येते. महानुभावांनी मराठी भाषेत गंभीर धार्मिक आणि तात्विक साहित्याची एक स्वतंत्र परंपरा उभी केली, तर वारकरी संतांनी मराठी भाषेला आणि भक्तीला मोठ्या प्रमाणावर लोकजीवनाशी जोडून दिलं. आता प्रश्न येतो, दोन्ही परंपरांमध्ये विठ्ठल आणि कृष्णाशी संबंधित विचार असल्यामुळे ते एकच आहेत का? उत्तर आहे नाही. धार्मिक परंपरेमध्ये समान देवसंकल्पना किंवा समान भक्तिभाव असू शकतो, पण त्यावर आधारित संपूर्ण तत्वज्ञान एकसारखंच आहे असं नाही. वारकरी परंपरेत विठ्ठल भक्ती हे केंद्रस्थानी आहे. महानुभाव परंपरेत पंचकृष्ण आणि विशिष्ट तात्विक मांडणी महत्वाची आहे. त्यामुळे साम्य आहे हे म्हणणे योग्य आहे, पण दोन्ही एकच आहेत हे म्हणणं चुकीचं ठरेल. आता आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही परंपरांचा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि इतिहासावर परिणाम. 12व्या शतकातील महाराष्ट्राचा हा यादव काळातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक बदलांचा काळ होता. याच वातावरणात मराठी भाषेत धार्मिक किंवा तात्विक इतिहासाची निर्मिती वाढत होती. महानुभाव आणि वारकरी या दोन्ही प्रवाहांनी संस्कृत पुरतीच मर्यादित न ठेवता लोकभाषेत अध्यात्म व्यक्त करण्याची दिशा मजबूत केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीमध्ये मराठी भाषेला धार्मिक आणि आध्यात्मिक अभिव्यक्तीची ताकद मिळाली. बऱ्याच वेळा आपण इतिहासाकडे आजच्या पंथीय किंवा धार्मिक ओळखीच्या चष्म्यातून पाहतो. त्यामुळे हा पंथ मोठा की तो पंथ मोठा, कोण श्रेष्ठ, असे प्रश्न निर्माण होतात. पण इतिहासाचा अभ्यास करण्याचा अधिक योग्य मार्ग म्हणजे या परंपरांनी समाजाला काय दिलं, यांचे विचार काय होते, त्यांच्या साहित्याने काय निर्माण केलं आणि त्यांच्या साधनेची दिशा काय होती हे समजून घेणं महत्वाचं आहे. महानुभाव आणि वारकरी यांची तुलना स्पर्धा म्हणून करण्यापेक्षा महाराष्ट्रातील भक्तीच्या दोन स्वतंत्र प्रवाहांचा अभ्यास म्हणून केली तर इतिहास अधिक स्पष्ट होतो. महानुभाव परंपरेची सर्वात मोठी देणगी कोणती असेल तर तिचे उत्तर केवळ धार्मिक क्षेत्रात शोधता येणार नाही.
मराठी गद्याच्या विकासात तिचे स्थान अत्यंत महत्वाचं आहे. लीळाचरित्र आणि इतर ग्रंथांनीही मध्ययुगीन मराठी साहित्याला वेगळी दिशा दिली. महाराष्ट्र शासनाच्या गॅजेटमधील महानुभावांच्या मराठी भाषा आणि साहित्याच्या योगदानाचा मोठा विशेष उल्लेख आहे. वारकरी परंपरेची ही सर्वात मोठी देणगी कोणती असेल तर भक्तीला लोकजीवनाशी जोडणारी व्यापक सांस्कृतिक चळवळ वारी हा त्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. आजही लाखो लोक पंढरपूरच्या दिशेने चालतात, दिंड्या निघतात, अभंग गायले जातात आणि जातपात, आर्थिक स्थिती, वय अशा अनेक भेदांपलीकडे सामूहिक भक्तीचा अनुभव निर्माण होतो. अत्याधुनिक काळातही पालखी सोहळा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचा महत्वाचा भाग आहे. म्हणूनच आज जर आपण दोन्ही परंपरांचा सार काढायचा झाला तर असा म्हणता येईल की महानुभाव परंपरेने मराठीतील धार्मिक चिंतन, गद्य आणि विशिष्ट तात्विक साधनेला एक स्वतंत्र दिशा दिली, तर वारकरी परंपरेने भक्ती, संत साहित्य, नामस्मरण आणि वारीच्या माध्यमातून अध्यात्माला व्यापक लोकजीवनाशी जोडलं. एकाची ताकद तिच्या तात्विक आणि साहित्यिक परंपरेत दिसते, तर दुसऱ्याची ताकद तिच्या व्यापक लोकसहभागात आणि संत परंपरेत दिसते. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, या दोन्ही परंपरांकडून आजच्या माणसाने काय शिकायचं? माझ्या मते पहिला धडा म्हणजे धर्म केवळ मंदिरात किंवा ग्रंथात नसतो, तर तो आचरणात असतो. दुसरा धडा म्हणजे आपल्या भाषेत ज्ञान निर्माण करणं, ही सुद्धा एक सामाजिक क्रांती असते. महानुभावांनी मराठीत धार्मिक साहित्य निर्माण केलं आणि वारकरी संतांनी मराठीतून अध्यात्म सामान्य माणसाच्या घरापर्यंत नेलं. तिसरा धडा म्हणजे संत परंपरेचा अभ्यास करताना अंधश्रद्धा आणि अंधकारात्मक दोन्ही टाळायला हव्या. श्रद्धेचा आदर करताना इतिहासाच्या पुराव्यांशीही आदर करणं महत्वाचं आहे. आणि शेवटी महानुभाव आणि वारकरी या दोन्ही परंपरांकडे पाहताना कोण श्रेष्ठ हा प्रश्न विचारण्यापेक्षा महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक इतिहासाला दोघांनी काय दिलं हा प्रश्न विचारायला पाहिजे. कारण एकाच भूमीत जवळपास त्याच मध्ययुगीन काळात दोन स्वतंत्र भक्ती परंपरांनी मराठी भाषेला, अध्यात्माला आणि समाज जीवनाला वेगवेगळ्या पद्धतीने समृद्ध केलं. वारकरी परंपरेने पंढरपूरच्या विठ्ठलाभोवती लाखो लोकांना जोडणारी भक्तीची वाट निर्माण केली, तर महानुभाव परंपरेने श्री चक्रधर स्वामींच्या विचारातून स्वतंत्र धार्मिक, तात्विक आणि साहित्यिक परंपरा निर्माण केली. म्हणून महानुभाव आणि वारकरी यांची तुलना केली तर अंतिम निष्कर्ष असा निघतो की दोन्हींच्या मुळाशी भक्ती, लोकभाषा, संत, गुरुपरंपरा आणि आध्यात्मिक जीवनाला सामान्य माणसाची जोडण्याची क्षमता आहे. पण त्यांच्या देवसंकल्पना, तत्वज्ञान, धार्मिक आचार, साहित्यिक परंपरा आणि साधनेच्या पद्धतींमध्ये महत्वाचे फरक आहेत. आणि कदाचित याच कारणामुळे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासात इतका समृद्ध आहे. कारण इथे भक्तीचा एक मार्ग नव्हता, अनेक मार्ग होते, अनेक विचार होते, पण त्या सर्वांनी मराठी समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीत आपला आपला ठसा उमटवला. आज आपण वारीकडे बघतो, अभंग ऐकतो, ज्ञानेश्वरी वाचतो, पण त्याच वेळी लीळाचरित्र, महानुभाव साहित्य, श्री चक्रधर स्वामींचे विचार आणि सरळ लिपीसारखी परंपरा समजून घेतली पाहिजे. तर महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला आणखी मोठा आणि अधिक खोल दिसू लागतो. त्यामुळे महानुभाव आणि वारकरी यांच्यात तुलना करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कोणाला कमी जास्त ठरवणं नाही, तर दोन्ही परंपरांनी महाराष्ट्राला दिलेली स्वतंत्र देणगी समजून घेणं. हाच या इतिहासाचा खरा अर्थ आहे.